बंसी विभूषितकरा नवनीरदाभा पीतांबरा तरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मैं राधे खुदा जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन सर्वांनी मनाला आणि वाणीला पवित्र करण्यासाठी 2 मिनिट राधा राणीचं चिंतन। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद सर्वांनी राधे राधे गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोपाल राधे गोविंद 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 राधे गोपाल राधे 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 गोविंद हरि राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद राधे राधे गोविंद
गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद 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 राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे द्वारिकाधीश भगवान की जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विदेश सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता तुझ्या पायरीसी सदा नम्रमाता गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले जगताराया गजानना अवलिया अवतरले विश्वताराया अवतरले विश्वताराया अवतरले जगताराया अवतरले विश्वताराया अवतरले जगताराया 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 गजानना गुरुराया अवतरले जगता सर्वांनी गुरुराया अवतरले जगताराया हरि ओम श्री राधे
जगता राजा हो अवतरले जगता राजा अवतरले जगता राया हो अवतरले जगता राया अवतरले जगता राजा अवतरले जगता राजा अवतरले जगता राया हो अवतरले जगता राया अवतरले जगता राजा हो अवतरले जगता राजा गजानना गुरुराया अवतरले जगता राया ओ गजानना गुरुराया अवतरले जगता राजा गजानना अवलिया अवतरले जगता राया गजानना गुरुराया अवतरले जगता राजा गजानना गुरुराया अवतरले जगता राया अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजा विराज योगिराज परब्रह्म अवचिदानंद भक्त प्रतिपालक शेषावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गजानना अवलिया अवतरले जगता राजा गजानना अवलिया अवतरले जगता राजा अवतरले जगता राजा श्रीमद् भागवत महापुराण की जय सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिये तवै तापत्रय विनाशा श्री कृष्णाय वयं नुमः। अकारण करुणावरुणान भक्तवांछा भक्तकल्पतरु तडिंदित विडिंदित पीतांबरधारी भगवान बालकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण श्रीमद् भागवत महापुराणांतर्गत चालू असलेला द्वितीय दिवस दुसरा दिवस द्वितीय दिवसाच्या या संत समागमासाठी द्वितीय दिवसाच्या या भागवत श्रवणासाठी जमलेले सर्व श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी पुरुष मंडळी बाल गोपाल सर्व मातृभगिनी पुरुष मंडळी वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध कथेवर भगवंतावर गजानन महाराजांवर ज्यांची अतीव श्रद्धा असलेली मंडळी या सर्व मंडळींना व्यासगादी अति विनम्र भावाने साष्टांग दंडवत करते आहे। व्यास मंचावर विराजमान वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध सर्व कलाकार मंडळी एक एकाउनी बळी रे सुंदर अशी ही गायन वादन करणारी मंडळी
यांनाही व्यासगादी अति विनम्र भावाने साष्टांग दंडवत करते आहे. आपल्या या कार्यक्रमाला लाभलेले एक नव्हे तर दोन यजमान, आमचे बुवा, आमची बहीण तिहिले बापू, त्याचप्रमाणे सज्जन हो आपल्या सुरजीचं वैभव, ज्यांच्या अळणावामध्ये जे गहाळ आणि माझ्यावर अतिव प्रेम असलेले आमचे वाघ गुरुजी व सौ वाघ, यांना सुद्धा व्यासगादी साष्टांग दंडवत करते आहे. चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती मायबाप, सालाबाद प्रमाणे याही वर्षी चालत असलेला हा समर्थ सद्गुरु ब्रह्मांड नायक यांचा 147वा प्रगट दिन महोत्सव, त्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ मंडळी, अंजनगाव सुरजी, पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या तन मन धनाने, आयोजनाने, नियोजनाने चालत असलेली ही संगीतमय श्रीमद भागवत ज्ञान सप्ताह श्रींच्या या पवित्र प्रांगणामध्ये ही चालत असलेली भागवत कथा आणि या भागवत कथेचा द्वितीय दिवस. मायबाप, या मंडपामध्ये याला धर्म मंडप म्हणतात. व्यासगादीने आपल्याला काल उपदेश दिलेला आहे. अनेक मंडप असतात पण या मंडपाला धर्म मंडप म्हणतात. सज्जनो, या मंडपाची गरिमा आहे, या मंडपाचे काहीतरी नियम आहेत, अवश्य पाळा. मंडपामध्ये बोलू नका, मंडपामध्ये येत असताना चप्पल घालून येऊ नका, मंडपामध्ये येत असताना खर्रा तंबाखू थोडा बाजूला ठेवा. या मंडपाची गरिमा आहे मायबाप, या मंडपाचं पावित्र्य राखा. हा पवित्र मंडप आहे, एकमेव सज्जनो हाच एक मंडप आहे आणि हीच एक व्यासगादी आहे की इथून काहीतरी सुधारण्याचा प्रयत्न किंवा काहीतरी मंडळी सुधरू शकते, काहीतरी घेऊ शकते. नाहीतर जगामध्ये आता जर आपण विचार केला तर कुठूनच काही घ्यायजोगतं आता शिल्लक राहिलं नाही. पहा तुम्ही, मोठे मोठे ऍक्टर की ज्यांच्यापाशी किती पैसा आहे हे त्यांनाही माहिती नाही. मी नाव घेऊ शकत नाही एवढ्या पवित्र व्यासपीठावरून, ते सुद्धा मोबाईल मध्ये 15 मिनिटं झाले की 20 मिनिटं झाले की लुडो खेळा म्हणतात, नाही पत्ता खेळा म्हणतात. कशावर? मोबाईलवर. जोखीम तुमच्याकडे आहे म्हणतात. अरे कशाची कमतरता होते तुला? आमच्या लहान लहान तरुण मुलांना तू मोबाईलवरही बिघडवतोले का? पिक्चरच्या माध्यमातून, फिल्मच्या माध्यमातून तर तू बिघडवलं, अजून सांगतो की लुडो खेळा. तुमची स्वतःची जोखीम तुम्ही सांभाळा. म्हणून मायबाप, या व्यास गादीची गरिमा आहे, सर्वांनी सांभाळा. एवढा मोठा तर नाही पण एवढा लहानही नाही की या व्यास गादीची गरिमा आपल्याला सांगणार नाही, नियम सांगणार नाही. म्हणून सर्वांनी आपल्या आपल्या परीने जेवढं होत असेल तेवढं सर्वांनी पाळा. कारण की हा दरबार गजानन महाराजाचा आहे. दरबार हजारो देखे तेरे जैसा कोई दरबार नहीं. हा बाबाचा दरबार आहे सज्जन हो, आणि अनंत कोटी आहेत ते. अशा या बाबाच्या पवित्र दरबारात चालत असलेली ही भागवत कथा भव्य दिव्य, इथून भव्यता आहे, दिव्यता आहे सज्जन हो. बऱ्याच ठिकाणी भव्यता पाहायला मिळते, दिव्यता पाहायला मिळत नाही. पण या धर्म मंडपामध्ये, या आपल्या मंडपामध्ये कालपासूनच सज्जन हो
भव्यता तर आहेच, पण दिव्यतेचा संदेश आहे, दिव्यता प्राप्त झाली आहे. म्हणून शेवटपर्यंत अशी दिव्यता कायम असावी. सूतजी शौनकादींना ही भागवत कथा सांगतात. आपल्याला भागवत कथेमध्ये घेऊन जातो सर्वांना. चला, इथं बसल्यापेक्षा आपण आता नैमिष अरण्यामध्ये जाऊया, नैमिष अरण्याचा प्रवास करूया. सज्जन हो, नैमिष अरण्य ज्याला म्हणतात की जिथं भगवान विष्णूचं चक्राची गती थांबते, त्याला नैमिष अरण्य म्हणतात. जिथं माणसाची मती खुंटून जाते, जिथं मन थांबते सज्जन हो, त्याला नैमिष अरण्य म्हणत असतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ना की हे माय बापा पंढरीश पांडुरंग परमात्मा, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण, तुमचे चरण, तुमचे चरण, तुमचे चरण, तुमचे चरण, 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 तुमचे चरण, तुमचे चरण, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, देखलिया, तुमचे चरण देखलिया, देखलिया, तुमचे चरण देखलिया. भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. एकमेव असाच धर्म मंडप आहे सज्जनो हा. या धर्म मंडपामध्ये सर्वजण न बोलावता यायला लागले. एकमेव हाच असा मंडप आहे. बाकी जर मंडप भरायचा असला 500 रुपये द्यायला लागतात. नाही बापू, सगळ्या भोक्यातल्या बाया न्यायला लागला. भोक्यातल्या तरी पुढच्या खाली असतात बरं. म्हणून जगाच्या पाठीवर हाच एक धर्म मंडप आहे सज्जनो. की यारे यारे लहान थोर या बाबा. आणि न बोलावता सुद्धा सज्जनो प्रत्येक माणूस आपला उद्धार व्हावाच वाटते. अरे प्रत्येकाला असं वाटते की आपला उद्धार झाला पाहिजे आणि तो परमेश्वर आपल्याला भेटला पाहिजे. हे प्रत्येकाला वाटते. म्हणून प्रत्येक माणूस आपलं घर सोडतो. कोणी घराचा त्याग करतो, कोणी सज्जन हो त्या टीव्हीचा त्याग करतो, कोणी मोबाईलचा त्याग करतो. हा त्याग काय साधा आहे काय बापू? 2 तास मोबाईल न पाहणे म्हणजे हा साधा त्याग आहे काय? आणि भागवतात येऊन बसणे, झोप लागते तरी येऊन बसणे म्हणजे साधा त्याग आहे. आणि सज्जन हो इथं आल्यानंतर काय आहे हो? वाजवा टाळ्या आणि झोपले काय?
पण तरीही सज्जन हो लक्षात घ्या, हा एकमेव धर्म मंडप असा आहे की इथून काय मिळेल हे सांगवल्या जात नाही बाबा. नैमिष अरण्य आपल्या मनाला बोलवा, बनवा आपल्या मनाला. आपलं मन सज्जनो इथंच थांबू शकते. आतापर्यंत फार भटकलं हे मन, हे भटकणारं मन आहे. म्हणून तर ती फार गोड कवयत्री होऊन गेल्या सज्जन होत्या. कवयत्री म्हणतात, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोरा. कोणाची कविता आहे तुम्हाला माहित आहे काय? कवयत्री बहिणाबाई. हो मन ओढाय ओढाय जस उभ्या पिकातल ढोरा. किती हाना तरी ते जाते सज्जन होत्या हिरव्या चाऱ्यावरच. ज्ञानोबराय सुद्धा वर्णन करतात, हिरवा चारा दिसल्यानंतर पशु भांबावतो म्हणतात ज्ञानोबराय. विषय दिसल्यानंतर मनुष्य भांबावतो, पण मायबाप जर या मनाला नैमिष अरण्य केलं आणि भागवत कथा जर ऐकली आपण तर परिणाम काय होईल? यस्य स्मरण मात्रेण हरिचित्तम समाश्रये. काय होईल ऐका सज्जन हो. येवोनी गोपाळ राहे तेथे हो, येवोनी गोपाळ राहे तेथे हो, येवोनी गोपाळ राहे तेथे हो, येवोनी गोपाळ राहे तेथे. चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे तेथे हो, येवोनी गोपाळ राहे तेथे हो, येवोनी गोपाळ राहे तेथे हो, येवोनी गोपाळ राहे तेथे. कथा नैमिष अरण्यामध्ये आहे. नैमिष अरण्य म्हणजे मन आहे, चित्त आहे सज्जन हो. आणि एकदा का भगवान परमात्मा आपल्या चित्तामध्ये आला आणि तो येऊन जर चिटकला तर मग पहा तुम्ही, कधी कधी बसलेली वस्तू निघू शकते, ठेवलेली वस्तू उचलता येते, पण एकदा का चिटकली ना तर मग ते काढता येत नाही. नाही का पायदामने काढू नका, तुटून जाईल. तसा भगवान परमात्मा या भागवतामुळे चित्ताला चिटकतो म्हणतात व्यास महर्षी. हरिचित्तम समाश्रये. कशाने? यस्य श्रवण मात्रेन. अजून तुम्हाला कथेचा अजून फायदा सांगतो काय आहे तर सज्जन हो. जीवनामध्ये काल सांगितलं व्यास गादीने की प्रत्येक जीव हा दुःखी आहे. इथला राजा सुद्धा दुःखी आहे बरं, लक्षात घ्या. सध्या बरं आहे राजाचं, सगळ्या ऐकून बिचाराचा त्याचाच जय जयकार झाला. आता काय फुकट द्याव तुम्हाला. सध्या पण असं सांगतात की राजा दुखिया प्रजा दुखिया. राजा जरी सुखी असला तरी प्रजा काही सुखी नाही गड्या, हे लक्षात घ्या. काय शेतकऱ्याची दैना झाली हो, काय शेतकऱ्याचे भाव. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी. इथं जगामध्ये जन्म घेतल्यानंतर हा प्रत्येक जीव दुःखी आहे सज्जनो. काल आपण त्याचं वर्णन केलं. मग जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर काय करावं लागेल? ऐका मंत्र. जगद्गुरु तुकोबारायांना हाच प्रश्न विचारला होता जगाने की महाराज, राव तुमची बायको मेली, राव तुम्हाला खायला अन्न नाही हो,
पण तुमच्या चेहऱ्यावरचं तेज कमी होत नाही आणि आनंद कमी होत नाही. काय केलं महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही? तो आनंद मिळवण्यासाठी आम्हाला द्या ना महाराज. महाराजने तो कान मात्र सांगितला. महाराज म्हणतात गळ्या मला जो आनंद मिळाला तो तुम्हाला पाहिजे काय? चला घ्या. महाराज कसा हो? सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा, सदा नाम घोष करू हरि कथा. तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. गळ्या माझ्या जीवनाचं सुखाचं कारण एकमेव आहे. माझं चित्त सुखी झालं आणि जो चित्तानं सुखी आहे ना सज्जनो, जो मनानं सुखी आहे ना तो खरा सुखी आहे. शास्त्रामध्ये कोवा दरिद्रो विचारलाय. दरिद्री कोण आहे? की वयमेव तृष्णा, ज्याची तृष्णा वाढलेली आहे. गाडीमध्ये बसलो होतो, विषय तोच झाला आता की घरी कोणीच नाही हो, घरी कोणीच नाही, पण तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत 5-5 रुपये माणूस जमा करते. कायच्यासाठी? की वयमेव तृष्णा, त्याची तृष्णा वाढली तो दरिद्री आहे म्हणतात. आणि ज्यांनी मन जिंकलं तो काय आहे? खरा सुखी आहे. महाराज म्हणतात तेच. आणि कशामुळे झालो मी देवाचं नामस्मरण केलं, त्याची भक्ती केली, त्याची कथा ऐकली, परिणाम मी सुखी झालो. जो कोणी कथा ऐकतो सज्जन हो, त्याची तृष्णा आवर घालत असते आणि मायबाप त्याला सुख प्राप्त होत असते. जगद्गुरु तुकोबारायांनी हा मंत्र दिला. महाराज कथा म्हणजे काय सांगा आम्हाला. सज्जनो, कथा म्हणजे त्या भगवान परमात्म्याचा परिचय आहे. लक्षात घ्या. मुलाला लग्नाला काढा की मुलीला लग्नाला काढा, काय छापा लागते पहिले सांगा ना मायबाई. सांगा काय छापा लागते? पुस्तकात नाव द्यावं लागते, परिचय पत्र द्यावं लागते. आणि तिकडूनही मग पसंत जर आला तर तिकडूनही परिचय पत्र येते नाही काय? मग त्या परिचय पत्रामध्ये असते पोरगा आहे निमगोरा, जमलं म्हणे. फोटो तर असतेच, जमलं असाच फोटो पाहिजे. किती भाऊ आहे? अरे बापरे, एकुलता एक आहे. जमलं. शेती 10 एकर, काही नोकरी गिकरी आहे का पा खाली वाचला तर बापा जोडधंदाही होता. आता तर लयच मस्त जमलं. आणि समोर वडिलाच्या समोर काय होतं माहित आहे का? आईच्या वडिलाच्या समोर कै लिहिलेलं होतं, कै. अरे बापरे, मग तर नाचायलाच लागले. कै म्हणजे समजते ना तुम्हाला? सासवी कैलासवासी, सासराई. आता तर असं जमलं सज्जन हो. परिचय पत्र जसा भगवंताचा परिचय म्हणजे हा भागवत आहे, आपला परिचय सज्जनो प्रत्येकाचा परिचय असते. या म्हणजे तुम्हाला पाहुणेचा परिचय करून देतो. परिचय ठीक आहे महाराज, पण मायबाप जोपर्यंत परिचय होत नाही तोपर्यंत सोयरीक सुद्धा होत नाही. साधी प्रपंचामधली होते काय गुरुजी? नाही. आता विचार करा, जर परिचय नसेल, संबंध जर जुळत नसेल तर साधी सोयरीक होऊ शकत नाही. त्या भगवंताचा जर आपल्याला परिचय नसेल तर त्याची भक्ती घडेल काय?
अरे भक्ती म्हणजे प्रेम म्हणतात, प्रेम. आणि ते प्रेम त्या भगवंतावर होईल. साधा परिचय नाही आपल्याला जर झाला तर भक्ती घडेल काय? घडणार नाही. नाम प्रेम घडणार नाही सज्जन हो. प्रेम काय कोणावरही होत असते का? ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्यावर. एका विशिष्ट माणसाचं विशिष्ट माणसावर प्रेम होत असते सज्जन हो. प्रेम काय कोणाचंही देणं असते काय? उठला सुटला आणि घेतलं गुलाबाचं फुल म्हणे तुझ्यावर काय आहे? अरे भयान्या, तुझ्या जरी असलं तरी तिचंही लागेल ना रे. तुझ्या टकल्यावर एक केस राहिलं नाही म्हणे माया आहे. जमत नसते मायबाप. लक्षात घ्या, एका विशिष्ट व्यक्तीचं एका विशिष्ट व्यक्तीवर प्रेम असते. आणि सगळ्यांनी प्रेम करायचं जर ठिकाण कुठलं असलं तर त्याचं कारण त्याचं ठिकाण आहे फक्त भगवंत. बाकी तुम्ही कोणावरही प्रेम करा, सगळेजण धोकाच देतात. आतापर्यंत असं झालं काय? हो. पहा तुम्ही जीवनामध्ये अनेक लोक का हो कमवून पेता. हो, काही जणाले विचार, तो डायरेक्ट सांगते तुम्हाला काय माहित आहे म्हणे महाराज मी पहिले घेत जाऊ काय? तुम्ही सांगा. थेंब जरी घेत जाऊ का? अरे जाऊ नये म्हणे त्या वाटीनं. पण महाराज मला गम आहे म्हणे. सज्जन विचारा त्याला कशाचा गम आहे, तो सांगते मायबाप. म्हणून प्रेमाचं ठिकाण जर कुठलं असेल तर ते भगवंत आहे. आणि त्या भगवंतावर प्रेम करायचं आहे, भक्ती करायची आहे, तर मग त्याच्यासाठी सज्जनो त्याचा परिचय महत्वाचा आहे. आणि तोच परिचय नैमिष अरण्यामध्ये स्वतः सूत देतात. कसा आहे तो? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याधिहेतवै तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सुतांना सज्जन हो नैमिष अरण्यात बसलेले शौनकजी विचारतात, अज्ञान ध्वंस विध्वंस कोटि सूर्य समप्रभा सुताख्यायी कथा सारम मम कर्णरसायनम. सूतजी सज्जन हो शौनकजी सुतांची स्तुती करतात. तुम्ही कसे आहात? अज्ञान दूर करण्यासाठी करोडो सूर्य जसे एकत्र होतात, गुरुदेवा तसेच तुम्ही आहात. आमचा अज्ञान रूपी अंधार घालवण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही करोडो सूर्यासारखे आहात. म्हणून काय करा, आमचा अज्ञान अंधकार दूर करा आणि आम्हाला ज्या कथेने आमचं कल्याण होईल, त्या भगवंतासोबत प्रीती जळेल, त्या भगवंतासोबत प्रेम होईल अशी एखादी कथा आम्हाला सांगा. आणि त्यावेळेस सज्जनो सूत सांगायला लागले. सूत उवाच श्रीमद्भागवतं शास्त्रं कलोकिरेण भासिता. सूतजी सांगायला लागले शौनकजींना, गड्यांनो जे शास्त्र शुकदेवानी राजा परीक्षितीला सांगितलं ना, तेच श्रीमद भागवत शास्त्र मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचंच रसपान मी तुम्हाला करवणार आहे. तर चला मग आपण. बापरे, काय त्याची थोरवी आहे. त्या भागवत कथेची थोरवी सांगतात मायबाप. तिचा महिमा सांगतात की नुसतं तिला प्रणाम जरी केला, हजारो कोटी यमपाश नाहीसे होतात, दुःख नाहीसे होतात, सुख प्राप्त होते. ती कथा मी तुम्हाला सांगतो. तीच कथा शुकदेवांना सांगत असताना, राजा परीक्षितीला सांगत असताना, देवांनी सुधा कुंभ आणलेला आहे आणि ती सुधा कुंभ म्हणजे अमृत कुंभ आम्हाला पाजा. ही कथा आम्हाला पाजा. आणि हे स्वर्गातलं जे अमृत आहे ते राजा परीक्षितीला पाजा. तरीही देवांना न मिळणारी जी कथा, देव दुर्लभ असलेली कथा, ती कथा मी तुम्हाला सांगतो, ऐका. आणि ज्या वेळेस कोणी माणूस सांगायला लागला की त्यावेळेस त्याला सावधान करावं लागत असते, नाही?
घाटामध्ये जर सज्जन हो काही वळणाचा रस्ता आला तर लिहिलेलं असते काय, सावधान. तारुण्यामध्ये जर पदार्पण करत असला माणूस, पोरगा म्हणा की मुलगी म्हणा की मुलगा म्हणा, इथेनं सुद्धा सावधान व्हायला पाहिजे. नाही, फार महत्वाचं आहे सज्जन हो. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात त्यावेळेस सुद्धा सर्वांना सांगतात, तरी अवधान एक वेळ दिजिये, सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रत्युत्तर माझे उघड ऐका. काय करेल सज्जन हो स्वर्गातलं अमृत माणसाला दीर्घायुष्य बनवेल. अमृत पेल्याने माणसाचं आयुष्य वाढते. जो अमृत पेतो ना त्याचं आयुष्य वाढते. आणि जो गोमतीर पेतो ना, नाही भिंगरी किंवा काय म्हणतात त्याला, बच्च नाही, बच्च सज्जन, त्याचं आयुष्य कमी होते म्हणते शास्त्र म्हणते. आणि जो सज्जन हो हे स्वर्गातलं अमृत पेतो ना त्याचं आयुष्य वाढतो. ही व्यासगादी आपल्याला प्रश्न विचारते, माणसाने जास्त जगावं की थोडंच जगावं पण चांगलं जगावं. कमीत कमी 90 वर्ष जगलं पाहिजे की नाही माणसानं. घरच्याच्या जिवारेपर्यंत कधी मरते काय माहिती का. पुढं 15 दिवस झाले ना खाली काढलं, मागं खाली काढलं होतं ना, ते वरते ठेवलं ना, 100 झालं ना बे काय. तेवढे सज्जन हो माणसाने थोडं जगावं, थोडं जगावं पण चांगलं जगावं. बरं का. सगळ्या गावांनी म्हटलं पाहिजे गेले हो, भाऊ गेले राजे हो. नाही, किती चांगला माणूस होता सज्जन हो. म्हणून तर काल प्रत्येकाच्या मोबाईलवर आलं हो, बिडकर दादा गेले. सगळ्यांचे सज्जन हो मोबाईलवर होतं. नक्कीच तो माणूस चांगला असेल. नाहीतर आपल्या गावातला माणूस गेला तर त्या मोठं स्टँडवरही माहीत होत नाही. स्मशान उभा दिसला म्हणे, आज उभा आहे काय लेका, तुला उभा दिसला. आमच्या गावातला माणूस गेला आणि तुला फक्त उभा दिसला काय. पण ज्या अर्थी सज्जन हो कमीत कमी माझा तर काही एवढा परिचय नव्हता पण सुंदर माणूस होता सज्जन हो. पहा ज्या अर्थी सज्जन हो 50 जण 100 जण 1000 जण जर स्टेटस लावत असतील तुमचं, असं जगावं त्या सगळ्या माणसाने की आपल्या गावाने तरी म्हटलं पाहिजे भाऊ गेले. जाऊ द्या गावानं नाही म्हटलं चलते गळ्या, आपल्या पुऱ्यातल्या लोकांना तरी म्हटलं पाहिजे नाही का, भाऊ गेले हो. नाही काय राजे हो, भागवतात गेले तर पुढेच असंच जात हो. त्याच्या घरी वर्गणी मागायला जा असं कधीच नाही म्हटलं. कितीक देऊ फाळाकडे हो तुमच्या हिशोबानं, हेच शब्द होते राजे त्या माणसाचे. वास्तविक पाहिलेले धावणं खाणंच होतं. धावणं खाणं, सकाळी उठल्यानंतर काम पाहिले का तो माणूस. पण कधी कोणी लोक गेल्या आम्ही म्हणत जा शेवटी की 200 द्या बा तुमच्या इकडून. नाही असं तरी म्हटलं पाहिजे का. पुऱ्यातले न सुद्धा आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे का. जाऊ द्या नाही पुरातले ना, पण घरच्यानं तरी म्हटलं पाहिजे, सुनीनं म्हटलं पाहिजे माय मामाजी गेले हो. आता मी माय तिकडे बाप नाही इकडे बाप नाही, मी बाप म्हणून आवाज कोणाला देऊ, बाबा म्हणत जा पण माझं सगळं काम सांगत जा. नाही सज्जन हो असं तरी जगलं पाहिजे. एकदम बरा गेलं लेका, सगळ्या गावाले, सगळ्या पुऱ्याले, सगळ्या घराले काय आणला होता सांगत जा तुम्ही. शीन आणला होता म्हणे सज्जनो. काय जगून फायदा आहे हो. माणसाने कधी दीर्घ आयुष्य नसलं पाहिजे, दिव्य जीवी जगलं पाहिजे. ज्ञानोबा 22 वर्षाचे जगले. छत्रपती शिवाजी महाराज सज्जनो 35-40 वर्ष जगले. भगतसिंग अवघ्या तरुण वयात 21व्या वर्षी फाशीवर गेले मायबाप. ऐका 22 वर्षाचे होते हो ज्ञानोबा समाधीला जाताना. ढस ढस लढले, देवही लढले हो. स्वतःचा गुरु लढायला लागला, निवृत्तीनाथ रडायला लागले. नका हो मोठ्याच्या आधी लहान्याचे जाणे. हे पांडुरंगा मी मोठा हो निवृत्तीन, तुम्ही ज्ञानदादाला नेता. मुक्ताई रडायला लागली हो. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा, तुका म्हणे संत झाले हो. ऐका माय बाप काय स्थिती झाली.
नामा म्हणे संत असावीस झाले लाविती पदान दोडियासी सगळे जण रडायला लागले मायबाप सगळं जग रडायला लागलं एक ज्ञान दादा समाधीकडे निघाले जग रडायला लागलं मायबाप मुक्ताई रडते भाऊ होय सज्जन हो निवृत्तीनाथ लढतात शिष्य होय भाऊ होय आपला लहान सोपान काका रडतात सज्जनो भाऊ होय पण जो जगाला रडवतो तो जगाचा ब्रह्मांड चालक पंढरीश पांडुरंग परमात्मा गळ गळ रडायला लागला की देव म्हणती रुक्मिणी हाच योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी देव रडायला लागला देव मायबाप कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा चैतन्याचा जिवाळा जिवाळा देव दुर्लभ असलेली ही कथा सज्जन हो या कथेने अमर होते मनुष्य अमर होणं त्याला म्हणत असतात सज्जन हो अमर म्हणजे न मरणे याला अमर नसतात म्हणत अमर त्याला म्हणतात सज्जन हो की तुम्ही गेल्यानंतर तुमची आठवण लोकांनी काढावी प्रत्येकाच्या मनामध्ये तुमचं स्थान असणे नाही तर लोक फोटो ठेवत नाहीत म्हणे पितराईचे फोटो घरात नसले पाहिजेत मग कुठं असले पाहिजेत पुन्हा आणलं काय माहितले काय लोक सांगतात आणि काही बाया ऐकतात आता मागं गावात गेलो मी त्या गावात म्हणे गेलेल्या माणसाचे लोकांचे फोटो नसतात म्हणे त्या महाराजनं सांगितलं म्हणे म्हणून आम्ही काढून ठेवले म्हणे महाराज अरे बाबा तुम्ही जर त्याचे ठेवले नाहीत तर तुमचे लेकरं तुमचे ठेवणार नाहीत ना फोटो कमीत कमी तुमच्या लेकरानं तुमचे ठेवा फोटो म्हणून तुम्ही तरी त्याचे ठेवा अशी चुकी करू नका काय ठेवलं नाही पाहिजे ते ऐकलं पाहिजे काय ठेवलं नाही पाहिजे काय ठेवलं पाहिजे ते लक्षात ठेवलं पाहिजे मायबाप असो मायबाप दिव्य जीवी करणारी कथा आहे देव दुर्लभ अशी कथा आहे आणि ती कथा मी तुम्हाला सांगतो ऐका एकदाई विशालायां चत्वार ऋषयो मलाः सत्संगार्थं समायाता ददृशस्तत्र नारदः सज्जन हो नारद महर्षी एकदा विशालापुरीमध्ये आलेले आहेत बद्री विशालपुरी म्हणतात त्याला बद्री नारायण म्हणतात बद्री कशाला म्हणतात संस्कृतमध्ये बोरीच्या झाडाला बद्री म्हणतात आणि विशाल नावाचा एक राजा आहे
आणि तिथं बद्रीनाथ राहतात. जगन्नाथ भगवान परमात्मा, बद्रीनाथ भगवान परमात्मा तिथं राहतात आणि नित्य सेवा करतात. सज्जनो सनकादिक, सनक, सनंदन, सनातन, सनत कुमार हे 4 भाऊ. या 4 भावाचं वर्णन करत असताना हे सर्वात मोठे संत आहेत. जगद्गुरु तुकोबाराय काकड्याच्या अभंगामध्ये 3रा 4था अभंग आहे. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. यांना सनकादिक म्हणतात. सज्जन हो, या सनकादिकांची भेट झाली कुठं? बद्री नारायणामध्ये, बद्री विशालापुरीमध्ये या 4 भावाची भेट झाली. 4 नारदांना नमस्कार केला. साधूला नमस्कार करावा मायबाप, काल सांगितलं या कथेने. देवाला नमस्कार करावा, साधूला नमस्कार करावा. ज्याचं आचरण व्यवस्थित असते त्याचे चरण पूजनीय असतात, म्हणून त्याचं लोक दर्शन घेत असतात. आचरण बघायचं. काय बघायचं? ज्याचं आचरण चांगलं नसते त्याचे चरण सुद्धा चांगले नसतात. कोणाचे चरण धरतात काय लोक? पहा तुम्ही, महाराज गाडीतून उतरायचेच राहिले होते, महाराजच्या पायात काय होती? लोक चप्पलही काढू देत नाहीत. हो, लोक चप्पल काढू देत नाहीत तरी लोक दर्शन करतात. त्याचं कारण काय? सज्जन हो, म्हणून साधूचं दर्शन केलं पाहिजे, देवाचं दर्शन केलं पाहिजे. त्याचा लाभ काल आपल्याला या कथेने सांगितला. दर्शन केल्याने काय होईल? मायबाप धन्याच दिन संत दर्शनाचा, धन्याच दिन संत दर्शनाचा, धन्याच दिन संत दर्शनाचा, धन्याच दिन संत दर्शनाचा. अनंत जन्माचा शीन गेला, शीन गेला, शीन गेला. अनंत जन्माचा चरणाचा महिमा सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अनंत जन्मीचा क्षीण जातो त्यांच्या चरण कमलामध्ये. त्यांचं जर दर्शन घेतलं आपण तर अनंत जन्माचं पुण्य प्राप्त होते, क्षीण निघून जातो. सज्जन हो, नारदांनी सनकादिकांना नमस्कार केला. सनकादिकांनी नारदांना बघितलं, पण नारदांचा चेहरा सज्जन हो कोमेजलेला होता. चेहऱ्यावर दुःख दिसलं होतं. आणि चेहऱ्यावर दुःख दिसते. तुम्ही किती अंदर सुख असलं आणि दुःखी जर असले ना तर चेहरा सांगते आपला. माणूस सुखी आहे की दुःखी आहे हे चेहऱ्यावरून कळत असते.
चेहरा बरंच काही सांगून जाते सज्जन होऊन, बऱ्याच काही जणांचं बरंच काही चेहरा सांगून जात असते. आज नारदांचा चेहरा बघितला आणि सनकादिकांनी विचारलं, भो ब्रह्मन् कथम दीनमुखा. हे ब्रह्मा, हे ब्रह्मन, हे ब्रह्माजीचे पुत्र नारदजी, कथम दीनमुखा, का बरं तुमचं मुख, तुमचा चेहरा कशामुळे पडला सांगा, त्याचं कारण काय आहे. तुमचा चेहरा पडायला नाही पाहिजे, हे जग दुखी आहे आणि या जगाचा चेहरा पडला. जग दुखी आहे पण तुम्ही दुःखी व्हायलाच नको. साधू कशाला दुःखी व्हायला पाहिजे. आणि जो दुःखी आहे गड्या त्याला साधू म्हणू नका, त्याला संत म्हणू नका. जो नेहमी सुखी राहतो त्याला साधू म्हणायचं, आणि जो नेहमी दुःखी राहतो सज्जन हो त्याला काय म्हणायचं, संसारिक म्हणायचं. ऐका आता साधू कोणाला म्हणायचं. कोण साधू रे, ज्याने 6 धुतले जीवनातले, काम क्रोध मद मत्सर अहंकार, त्यांनी 6 धुवून टाकले त्याला साधू म्हणा. सज्जन हो पुन्हा ऐका, साधू म्हणजे कोण. संत कोणाला म्हणावं सज्जन हो, दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर, दुसऱ्याला दुःख झाल्यानंतर सज्जन हो संताला दया उत्पन्न होते, त्याला काय म्हणा, साधू म्हणा. आणि दुसरा जर सज्जन हो दुःखी झाला की तो सुखी होते, त्याला संसारिक म्हणा. समजलं नाही म्हणे महाराज, सांगतो तुम्हाला. सज्जन हो, शेजारचा पोरगा पास झाला, शेजारचा पोरगा प्रसाद घेऊन आला, पेढे घेऊन आला, म्हणे काका, ओ काका हे घ्या पेढे. काय झालं म्हणे, मी 10वीत पास झालो. 10वीत काय झालो, पास झालो. तुमच्या मतानं काय भाव काकाले, काकाले बरं वाटायला लागत होतं की नाही, काकाले आनंद झाला का नाही. काकानं बायकोला, अ इकडे, आपला तर पोरगा 10वीतच होता. मग येले कोणची मरी आली, हा कसा काय नावपास झाला. सज्जन हो, तो पास व्हायचं सुख काकाला नाही आहे. सज्जन हो, दुसऱ्याच्या सुखानं जो दुःखी होते, एका माणसाचं पोट दुखत होतं हो, पोट बऱ्याच जणांचं दुखते, एवढं पोट दुखत होतं, एवढं पोट दुखत होतं. शेवटी ते काय केलं म्हणतात, त्याचं काहीतरी करायला लागत असते ना, सिटी स्कॅन म्हणा की असं काहीतरी केलं. कायच्यातच काही निघालं नाही हो, कायच्यातच काही निघालं नाही. पण पोट काही कमी होत जाय, पोटच दुखत जाय. शेवटी डॉक्टरनं विचारलं, का हो तुमचं पोट दुखते का म्हणून. म्हणे राजा हो, मी जिचं तिथंच आहो, अजून कौलं बदलले नाही, आणि त्याचं 3रा मजला चढलाच कसा. ते 3ऱ्या मजल्याचं पोट होतं ते बसते का हो, तुम्ही सांगा. ते बसत नाही सज्जनो, त्यालाच म्हणत असतात संसारिक. बरं काय, ज्ञानोबा आहे साधूची एका ओवीमध्ये सज्जन हो साधू कोण सांगतात की, पायी काठाने हटे व्यथा जीवी उमटे, तैसा पुढे संकटे इतराचे. ज्ञानोबा म्हणतात, गड्या दुःख दुसऱ्याला होते रे. हो, मायबाप दुसऱ्याचं जे दुःख आहे ते स्वतःचं दुःख मानतो, त्याला साधू म्हणतात. स्वतःवर किती दुःख येऊ द्या हो. भजन चालू होतं सज्जन हो, या वराडातलेच महाराज होते, आणि नाशिक जिल्ह्यात 7 रस्त्यावर भजन चालू होतं. ऐका ऐका सज्जन हो, सांगून जाईन आपल्याला. भजन एवढं रंगात आलं होतं, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सर्वांनी भजन, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गाडगे बाबा गोपाला, गजानन बाबा गोपाला, गाडगे बाबा गोपाला, गजानन बाबा गोपाला. काठीवर जगाला संदेश देणारा साधू सज्जन हो. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्याला पाणी द्या. अरे घरातले भांडे विका, पण आपल्या मुली बाळींना शिक्षण द्या. असे साधू, असे संत ज्यांच्या संपर्कामध्ये गाडगं आलं, म्हणून लोक गाडगे बाबा म्हणायला लागले.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हो गोपाला हो गोपाला देवकी नंदन गोपाला पहिले गाव झाडायचं मायबाप पूर्ण गाव झाडून काढायचं आणि नंतर भजनांनी कीर्तनांनी लोकांचे मन झाडायचे एवढंच काम केलं त्या गाडगे बाबांनी 7 वाजता मुंबई भजन चालू झालं गर्दी दाटली सज्जन हो लोकांची सर्वजण भजन करायला लागले रंगात आलं भजन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला शेवक आला सज्जन हो कीर्तनामध्ये शेवक आला चोपदार म्हणतात त्यांना चोपदार आला बंद करा बाबा भजन बाबाला सांगितलं बाबा भजन बंद करा गाडगे बाबा विचारतात का रे बाबा काहून भजन बंद केलं म्हणे तुमचा एकुलता एक पोरगा मेला महाराज स्वर्गात निघून गेला महाराज काय केलं असतं हो कीर्तनकारानं धोतर कुठे आहे माही थैली कुठे आहे पण मला कसं पोचून देता गड्या तुम्ही माही विचार का लवकर लय अर्जंट आहे गड्या मरतो गड्या मी आता माय काही खरं नाही गड्या काय शब्द आहेत सज्जन हो असे झाले कोट्यान कोटी काय रडू एकासाठी हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला आता हे विश्व माझं घर झालं नुसतं माझा काही एकला मुलगा माझं घर आहे काय अरे मरू द्या मायबाप भजन चालू करा भजनी विक्षेप तेची पै मरण स्वतःचा पोरगा मेला तरी दुःख नाही सज्जनो त्याला साधू म्हणत असतात आणि आज नारदजी कथम दीन मुखा का तुमच्या चेहऱ्यावर आज तेज नाही आहे काय झालं त्यावेळेस नारदजी सांगायला लागले ऐका काय सांगतात पुष्करम च प्रयागंच काशी गोदावरी तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादिषु तीर्थेषु भ्रमणा इतस्ततः नारदजी सांगायला लागले संतादिकांनो माझ्या जे चेहऱ्यावर तुम्हाला दुःख दिसते ना ते दुःख माझ्या दुःखामुळे नाही हे जग दुःखी आहे सज्जन हो म्हणून तर जगाच्या नारदजी सांगायला लागले मला माझं दुःख नाही माझं काय चोरणार आहेत लोक साधूचं काय चोरणार आहे तो नाही एकदा असं सांगतात नारदजीला पकडलं 1 नंबरचा डाकू जगातला 1 नंबरचा डाकू सज्जन हो सांगा नाव त्याचं माहित आहे का तुम्हाला काय नाव आहे जगातला 1 नंबरचा डाकू त्याचं नाव वाल्या कोडी बरं का त्यानं नारदांना पकडलं होतं चल दे म्हणे काय देतात नारदजी म्हणत माझ्याजवळ आहे काय रे बा हे तंबूर आहे म्हणे आणि हे आहे बाजूबाजूच्या चिपळ्या काय घेतो तुले काय सज्जनो नारदजी म्हटले आमच्या जोडचं चोरून न्यायला सुद्धा कोणी नाही आणि आमचं काय चोरणार आहे आम्ही भजन करतो आणि भजन कोणी चोरू शकत नाही सज्जनो ना मीराबाईला सुद्धा हेच विचारलं होतं का ग मीरा तू म्हणतो मी देव विकत घेतला आणि मग काय दिलं ती देव विकत घेताना त्यावेळेस मीराबाई म्हणते पायोजी मैने मी विकत घेतला श्याम मग काय म्हणतात मीराबाई नाही खरचली कवडी दमडी नाही वेचला दाम विकत घेतला श्याम नारदजी म्हणतात मला जे दुःख झालं ते माझ्यामुळे नाही सांगतो ऐका संतादिकांनो मी पुष्कर मध्ये गेलो पुष्कर मध्ये ब्रह्मदेवाचं मंदिर आहे तुम्ही जर गेले असाल तर कोण कोण गेलं पुष्कर मध्ये इथून तर म्हणे जमलं आमच्या
ताई गेल्या नाही काय? चला चांगलं आहे. सज्जन हो, एवढ्यामध्ये एक बाई गेली पुष्करमध्ये, पहा बरं. नाही तर महाराज इथं तर वावराचा पिच्छा सुटत नाही, तुम्ही पुष्कर. सज्जनो, पुष्करमध्ये बाकी कुठंच ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. आता का मंदिर नाही त्याचं कारण आहे सज्जनो, हा भारत देश आहे. ह्या भारत देश भोगी माणसाची पूजा करत नाही, हा भारत देश त्यागी माणसाची पूजा करतो. ज्याच्या जीवनामध्ये त्याग घडला त्याची पूजा या भारत देशामध्ये. या ब्रह्मदेवानी एक चुकी केली म्हणून सज्जनो ब्रह्मदेवाची पूजा कोणीच करत नाही. जीवनामध्ये सज्जनो हो, थोडी चुकी करू नका. असो, चला पुष्करमध्ये गेलो सांगतात, प्रयागमध्ये गेलो, तीर्थयात्रा केली आम्ही. गोदावरीमध्ये गेलो, गोदावरी आपल्या जवळ आहे, नाशिकमध्ये गेलो. नारदजी सांगतात हरिक्षेत्र, कुरुक्षेत्र, रामेश्वरला गेलो. अनेक तीर्थयात्रेमध्ये मी फिरलो, पण काय पाहायला मिळालं मला? ऐका. तपसी धनवंत दरिद्र गृही. या कलियुगामध्ये असं पाहायला मिळालं. नारदजी सांगतात पहिले पहा तुम्ही सज्जनो, ज्याचं जास्त वैराग्य त्याला लोक साधू म्हणायचे नाही. आता जेवढे जास्त केस, जेवढं जास्त मेकअप, जेवढी चांगली गाडी नाही, त्याला लोक साधू म्हणतात. नारदजी सांगायला लागले. आणि गोस्वामी तुलसीदासजी सुद्धा रामचरित तुलसीच्या रामायणमध्ये सांगतात की तपसी धनवंत. हा आश्रम कोणाचा आहे? तो आश्रम जर 4-5 एकराचा असला, लोक सांगतात ना आमच्या महाराजचा आश्रम म्हणे महाराज 100 एकराचा आहे. अरे त्यालाही महाराज म्हणतं काय लगा तुम्ही? पण हे कलियुगाचं सज्जन महिमा आहे. पूर्वी असं होतं ज्याचं जास्त वैराग्य, महाराज 1 रुपया घेत नाहीत बरं काय, त्याला लोक साधू म्हणत जात. महाराज बंडलचे बंडल घेतात, हा खरा साधू आहे म्हणाले का? कीर्तनाची किंमत किती आहे? 60,000 रुपये घ्या तारीख. या कलियुगाचा महिमा आहे. चला त्याच्यावर काही बोलायचं नाही. सज्जनो, प्रारब्ध आहे आपलं आपलं. आणि धनवंत गृही, दरिद्री कोण आहे या कलियुगामध्ये? सज्जनो, हा जो संसारिक आहे ना, हा दरिद्रीच होत चालला. पहा तुम्ही, शेतीमध्ये शेती साथ द्यायला लागली नाही बिचारायला, नोकरीमध्ये थोडीफार असली तेही साथ द्या, धंद्यामध्ये एवढं कॉम्पिटिशन वाढलं की कोणचा धंदा लावा महाराज विचार पडला. हो शेवटी गेलो म्हणे कॅन्टीन लावाले, त्यानं सांगितलं म्हणे कॅन्टीन लावा. आता कॅन्टीन कुठं लावा म्हणे, माझ्या खोकाच नेला म्हणे उचलून. सज्जनो, दरिद्री धनवंत दरिद्र गुही, कली कौतुक तात न जाई. त्या कलियुगामध्ये अशी परिस्थिती झाली. एवढंच नव्हे, नारदजी म्हणतात मी संसारिकाच्या घरामध्ये गेलो. संसारिकाच्या घरामध्ये जर गेलो तर या संसारिकांनी सुद्धा सज्जनो भाऊ भावाचा सल्ला घ्यायला नाही लागला. खरंच सांगा, या कलियुगात भाऊ भावाचा सल्ला घेते का? नाही. भावाला जर माणसाला जर सल्ला घ्यायचा असला तर माणूस सल्ला कुठून घेते? साल्याचा घेते, साल्याचा नाही का? अरे साल्याला फोन करते पहिले, सासूले फोन कर, माईले विचारते की सासूले विचारते माणूस. पाहते सज्जन हो, बापाला विचारत नाही, सासऱ्याला विचारते. या कलियुगात आहेच तसं की आई रे बैमान दुनिया, आई रे माँ बाप को कोई नहीं माने. घराघरामध्ये भाऊ भावाचा सल्ला घेत नाही सज्जन हो, सायाचा सालीचा सल्ला घेतात. नारदजी सांगायला लागले, पा कली कौतुक, कळीतलं कौतुक सांगायला लागले. पुढे नारदजी म्हणतात माय आणि बाप दोघं सल्ला करायला लागले. दोघं सल्ला करतात. कशाचा? काय आहे पा, पहिली पोरगीत झाली आपल्याला, दुसरं काय आहे पा, आणि तिले काय करा तुम्ही? सपाटाच चालू केलं तर लोकांना. पहा तुम्ही, आता तर बापा पोरगी झाली की लोक दिवे लावतात, सगळे नाटक आहेत बरं. ते मनात इच्छा निरा वेगळीच असते, पण आता लोकांना दाखवा लागते. तर मग ते पावलं ते असे ते कपडा काय मी कुठं फेकतात, मला लक्षातच नाही आलं ते काय आहे ते अजूनही. जो करत जा, चांगलं आहे. केलं नाही पाहिजे असं नाही सज्जन, केलं पाहिजे. पण 15 वर्षाच्या आधी काय सपाटा लावला होता हो? नाही. पाहिलं की कापलं, पाहिलं की कापलं. आज किती परिस्थिती वाईट झाली, कोणीही गावले जा, आणि त्याच्यात शेवटी सगळं दुःख आमच्याच पाहिजे सांगतात लोक. महाराज एखादी आहे का तुमच्या गावात कोणत्याही जातीची चलते आपल्याला? तसं काही नाही, उचलून घेऊ म्हणतात. बापरे, सगळं घेऊ म्हणतात महाराज, आम्ही उचलून घेऊ.
म्हणतात सज्जन हो. नारदजी म्हणतात हो आईनी आणि वडिलांनी स्वतः सल्ला केला आणि परिणाम काय केला सज्जन हो, त्या बाळाला गर्भाला त्या गर्भामध्येच मारून टाकलो हो. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची गाई. सज्जन हो ते गर्भामधली मुलगी आपल्या आईला सांगते आई तू जन्म घेतला गाई मलाही जन्म घेऊ दे गाई नको मारू गाई. 9 महिने झाले गाई मला जगू दे गाई सांगते सज्जन होती बाळ. 9 महिने 9 दिवसाने झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवुआ. वंशाच्या दिव्या पायी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसात झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवुआई. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी विजवुआई. ऐका मायबाप ती मुलगी सांगते आई मला घेऊ दे गाई जन्म. तू जसा जन्म घेतला आई तसा मला सुद्धा घेऊ दे. उद्या तुझ्या गर्भाची जाचणी होणार. उद्या तुझ्या चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मुरडणार. मुलगी आहे मनवी सारे नाक मुरडणार ग. मुकल्या कानाला माझ्या मुकल्या कानाला तुझी गुज पोचाई ये. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवुआई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवुआई. 9 महिने 9 दिवसात झाली जग बघण्याची गाई. 9 महिने 9 दिवसात झाली जग बघण्याची गाई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवुआई. वंशाच्या दिव्यापायी नको पंथी विजवुआई. ही मुलगी सांगते आई नको ग मारू मला आई मला जन्म घेऊ दे गाई. नारदजी तेच सांगतात तीच खंत सांगतात. आज प्रत्येक समाजाची सज्जनो किती वाईट परिस्थिती झाली हो. साधू संत म्हणतात बहीण भावाचा विवाह लागणार नाही. अरे हा काळ बदलते चुकीचं आहे तुमचं बदलते म्हणणं. कधीच म्हणू नका हा काळ बदलत असते म्हणून. हा नाही बदलणार. आता कलियुग लागला. 2च्या वरती लोक लेकरणे होऊन लागले. 1च्या वरती लेकरणे व्हायला लागले. पूर्वी 5-5 6-6 होत जात म्हणून काळ बदलत होता लक्षात घ्या. आता काळ बदलायला कारण लागत ना मग. काळच बदलू शकत नाही. आता बहीण भावाचा विवाह लागेल. हो तो बहीण भावाचा विवाह त्याच वेळेस लागेल. माय बा ऐका व्यासगादी आपल्याला सांगेल सज्जन 1000 जन्म जर माणसाने घेतले तर मुलगा होत असते. 1000 जन्म घ्यावं लागते चांगला मुलगा जन्माला येत असते. मी मुलाची गोष्ट करतो नाही तर तू म्हणसाल मी पुत्राचा विचार करतो. पुत्र म्हणजे आणि मुलगा नुसतं पोरगा नाही सज्जन हो. कोंबडीला काय कमी असतात काय डुकराले त्याच्याही पेक्षा असतात सज्जन हो. 1000 जन्म घ्यावं लागतात मुलगा होण्यासाठी आणि लाख जन्म घ्यावं लागतात त्यावेळेस पोटाला मुलगी येत असते. म्हणून मुलीचा जर मागही आदर झाला असताना आजही आदर झाला असता. मायबाप काय पावर आहे मुलीमध्ये सांगितलं होतं मी आपल्याला. नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान है. जिस नारी से पैदा हुए भीष्म द्रोण हनुमान है.
आजही आपला मंडप जो फुलून दिसून राहिला, दिंडी म्हणा मंडप म्हणा फुलून जर दिसतोच असेल तर तो यांच्यामुळे. आपलं काय खरं आहे हो? आपण या ओट्यावर बसतो त्या ओट्यावर बसतो, गुळगुळीत करून टाकले आपण ओटी. नाही बारीक म्हणतात तुमच्या भाषेत, आमच्या भाषेत चोपळे म्हणतात, चोपळे. पण सज्जनो खरंच मंडपाची जर शोभा असेल तर मायबाप यांच्यामुळे आहे. नारदजी सांगतात की वार्ता कोपी न पुच्छती गेहे, कोणी कोणाची वार्ता करत नाही, कोणी कोणाचं विचारत नाही सज्जनो. अशी परिस्थिती झाली म्हणतात नारदजी. आणि नंतर मी फिरत फिरत वृंदावनामध्ये गेलो. वृंदावनामध्ये एक तरुण स्त्री होती आणि त्या तरुण स्त्रीनी 2 मुलं आहेत तिच्या मांडीवर झोपलेले. तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायका, कन्या विग्रिनो लोभा दंपतीनाच कल्पना. नारदजी म्हणतात ती तरुण स्त्री आहे आणि तिचे जो 2 मुलं आहेत ते झोपलेले आहेत मांडीवर. आणि मी तिथून चाललो होतो तर त्या स्त्रीने मला आवाज दिला, भो भो साधो शनम तिष्ठन् मच्चिंता मपिनाशयम्. थांबा थांबा 2 मिनिटं थांबा आणि माझं दुःख दूर करा. बघा मी तरुण आहे आई असताना आणि जे माझे 2 मुलं आहेत ना ते म्हातारे झाले. यांच्यासाठी काहीतरी उपाय करा, काहीतरी उपाय करा. कारण की तुमच्या दर्शनामध्ये एवढं सामर्थ्य आहे की सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. सर्वांनी म्हणा गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते. बोला गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा. गण गण गणात बोले, गण गण गणात बोले. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुण भक्तप्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. ती तरुण स्त्री म्हणायला लागले, तुमच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे महाराज की तुमच्या दर्शनाने पदतीर्थाचे प्राशन करिता क्षणात तुटले ते आसू. तुमच्या पायाचं जर तीर्थ घेतलं तर परिणाम असा झाला की तो जानराव नावाचा सेवक सज्जन हो की एवढी व्याधी जळली की खरखरा लागला. महाराज पण तुमच्या चरणाचं तीर्थ दिलं, तो उठून बसला. मायबाप नारदजींना सुद्धा ती सांगते ती स्त्री, दर्शनं तव लोकस्य सर्व ताग हरम परम. तुमचं दर्शन जर घेतलं तर त्रिविध ताप नाहीसे होतात. म्हणून थांबा आणि माझं दुःख दूर करा. त्यावेळेस नारदजी विचारतात, का ग
तू कोण आहेस, तुझं नाव सांग, तुझा परिचय दे. त्यावेळेस ती तिचा परिचय देते. अहम भक्तिरिती ख्याता इमौ मे तनयो मतः ज्ञान वैराग्य नामान कालयोगेन जर्जरः. माझं नाव भक्ती आहे आणि हे दोन मुलं दिसतात ना, म्हातारे झाले, यांचं नाव ज्ञान आणि वैराग्य आहे. हो. आणि कशामुळे झाले? काल योगेन जर्जरा. मी सुद्धा महाराज म्हातारी झाली होती, पण वृंदावनम पुनम प्राप्य नवीनेन स्वरूपिणी. मी वृंदावनामध्ये आली, मी तरुण झाली. आजही जर तुम्ही वृंदावन मध्ये गेले ना महाराज, तर भक्ती तरुण दिसते. नुसतं भक्ती तरुण दिसत नाही, भक्ती नाचते, गायन करते सज्जनो भक्ती. आणि भक्ती महाराणी तीच सांगायला लागली की महाराज मी सुद्धा म्हातारी झाली होती, पण इथं आली, चांगलं झालं, मला बरं वाटायला लागलं. पण माझे जे मुलं आहेत ना ते म्हातारे झाले, त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. नारद महर्षी सज्जनो त्यांच्या कानामध्ये गीतेचा पाठ करतात, वेदाचा पाठ करतात. गीता पाठैर मुहुर्मुहु वेद वेदांत घोष. वेदांताचा घोष करतात, गीतेचा पाठ करतात. पण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गळ्या या कलियुगामध्ये अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कलीन घडे साधन, उचित विधी विधान न घडे सर्वथा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या कलियुगामध्ये अवघ्या वाटा क्षीण झाल्या. कलियुगामध्ये माणूस तप करू शकत नाही, कलियुगामध्ये योग करू शकत नाही. हो, आपलं पोट राहावं चांगलं, पोट बिघडते नाही, घुटणे दुखतात, वजन वाढलं, त्याच्यामुळे करे योग रहे नियोग. हे बरं आहे, पण योग साध्य होते काय? या कलियुगामध्ये योग साध्य होत नाही. एक म्हातारं योग करायला गेलं, योग नाही. पहा तुम्ही, आमचे काळपांडे महाराज सांगत असतात हा दृष्टांत. तुम्ही ऐकलंही असेल बऱ्याच जणांनी. पहिले टी व्ही, आपल्या रेडूचा काळ होता, काही एक म्हातारीच्या घरी रेडू होता. पहा तुम्ही, तो मोठाचा मोठा रेडू, आणि त्याच्यात बाई बोलले सकाळी नाही, सुंदर बोलले ते. आता मी तुम्हाला 7 वाजताच्या बातम्या सांगणार आहे. हो, ते लईनीचा काळ आला, मग लईनीवर लोक तो रेडिओ लावायला लागले. आता या म्हाताऱ्यानं कायले सज्जनो, काही आसनं करायला लागत होते म्हणा, की योग करायला लागत होता नाही. पण या म्हाताऱ्यानं दार घेतलं लावून, रेडिओ घेतला चालू करून, सकाळीच ते बाई आली, नमस्कार. यानंही त्या बाईले नमस्कार केला. रेडूतली बाई, दरवाजा घेतला लावून, कोण पाहिलं नाही पाहिजे आपल्याला. एक सतरंजी टाकली. बाई म्हणे, चला आता मी तुम्हाला एक एक आसन शिकवणार आहे. आसनाने बराच फायदा होतो बरं का. तुम्ही जर आसन केले तर कधी तुमचा पाय दुखणार नाही, गुडघा दुखणार नाही, चमक निघणार नाही, आणि तुमच्या चेहऱ्यावरचं काय होईल. हो, तुम्ही जरी 75 वर्षाचे दिसत असला, तुमचं वय जरी 75 असेल, तर या आसनाचा फायदा असा आहे म्हणे ते बाई, एकदम तुम्ही तरुण 21 वर्षाचं दिसणार. आबाला असं वाटलं जमलं गड्या आता आपलं, आता जमते गड्या. हो, म्हणून सज्जनो सतरंजी टाकली आबानं, आणि आबाले त्या बाईनं म्हटलं म्हणे, घ्या उजवा पाय समोर.
घेतला उजवा पाय समोर. म्हणे आता जसा उजवा घेतला म्हणे ते बाई म्हणे आता डावाही घ्या. आबा म्हणे आता तू सांग, मी तसं तसं करतो, कारण की मला किती वर्षाचं दिशाचं आहे. नाही 21चं दिसलो म्हणे तर 40चा तर दिशीन, 50चा तर दिशीन. दोन्ही पाय आबानं पुढे घेतले. आता म्हणे हळूच एक पाय आपल्या मानीच्या मागाना म्हणे. आता विचार करा, वय 70 झालं राजवून, तो पाय येते का मानीच्या मांग? पण आबानो कुथू 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 पाय घेतला मानीच्या मांग. बाई म्हणे आता जसा पहिला घेतला तसा दुसराही घ्या. आता नाही मर्याचे काम. पण बुड्याले काय होतं, 40 वर्षाचं दिशाचं होतं, बुड्यानं दुसराही पाय घेतला. बरं काय, कुतू कुतू जात नव्हता. जसा पाय घेतला तसाच बुडा होपकाळावर दुखून पडला. आता ते पायही निघत नव्हते, तेवढ्यात लाईन गेली आणि रेडू बंद. बाई आता म्हणीन पाय काढा, बाई मग म्हणीन पाय काढा. 15 मिनिटं झाले, बाईनं काही पाय काढा म्हटलं नाही, आणि आता तर ताकदच राहिली नाही पाय काढायची. बरं काय, मग तेवढ्यात सुनबाई म्हणते, अहो बाबा किती वेळचे खोलीत गेले हो, अजून नाही आले. येतील ना म्हणे खोलीत, कपडे गिपडे काही असं नाही ना म्हणे, एवढ्या वेळ कधीच राहत नाही. शेवटी मग सज्जन हो सुनीने आवाज दिला, बाबा ओ बाबा. आता तो कोंबडा झाला आणि काय आवाज देईन तो करत होता, काहीच आवाज येतो. शेवटी पोरगा गेला, ओ बाबा 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 ओ, काहीच आवाज नाही. शेवटी लात मारली, जशी लात मारली तसं हे, बाबा कोंबडे कसे काय झाले हो तुम्ही? आम्ही तर आमच्या बाप जन्मात तुम्हाला कोंबडा केलं नाही, पण तुम्ही. आणि भाऊ आता जे झालं ते झालं, हे काढ लवकर, नाही तर मी मरून जाईन. योग करू शकते का माणूस? नाही. साधा आसन करू शकत नाही, कर्जू नका. काही गोष्टी केल्याने पाहिजेत. सज्जनो, योग करू शकत नाही या कलियुगामध्ये माणूस, तप करू शकत नाही. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, या कलियुगामध्ये एकच करू शकते माणूस, नामस्मरण. आणि कथा ऐकू शकते, ते जास्त नाही ऐकू शकत बरं. बस 2-3 तास, जास्तीत जास्त 3 तास. तसं तर शास्त्रात सांगितलं 45 मिनिट एका आसनावर बसू शकते माणूस. 45 मिनिटाच्या वर तर अजिबात बसू शकत नाही. म्हणून वारकरी संप्रदायात कीर्तन पहा तुम्ही, फक्त 45 मिनिट असते. लोक म्हणतात आताच लागला, बातच संपवलं. अरे नियमच तो आहे कीर्तनाचा, 45 मिनिट असा बसला पाहिजे माणूस, आणि असाच उठला पाहिजे. त्याला म्हणत असतात कीर्तन.